नमस्कार, अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे। आज आपण बनवतोय मस्त असे ब्रेड बटाट्याचे पॅटीस। तर त्याच्यासाठी इथं साहित्य घेतले, अर्धा किलो बटाटे मी इथं उकडून मस्त सोलून घेतलेले आहेत। इथं पाव किलो आपण बेसन पीठ घेतले, तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। फोडणीसाठी इथं 2 कांदे मी घेतले चिरून बारीक, हिंग घेतलाय थोडासा, कढीपत्ता, लसूण, आलं आणि 7 ते 8 इथं हिरव्या मिरच्या तिखट घेतल्यात, जिरं, मोहरी, हळद आणि चवीसाठी मीठ, कोथिंबीर लागणार आहे आपल्याला। आणि इथं मस्त ब्रेडचे हे ताजे एकदम स्लाइस घेतलेत आणि पाणी। हे आपण तिथं मिरचीचा भरडा काढून घेते। फक्त हे जरा तिने असा आपण भरडा काढून घेतला आहे मिरची, आलं, लसणाचा। इथे टाकते 1 पळी तेल। कढई आपली तापायला ठेवलेली होती मी, थोडीशी मोहरी, थोडेसे जिरं, हिंग जरासा टाकला, कढीपत्ता, आणि इथं आपलं मिरचीचं वाटण सगळं छान परतून घ्यायचं। त्यातच टाकायचा कांदा, कांदा परतायला टाकलाय, तोपर्यंत बटाटे घेऊया चिरून। अशा पद्धतीने आता सगळे बटाटे शिरून घेते, छान परतला। तर टाकते आता थोडीशी हळद, आता हे टाकू आपण हा चिरलेला बटाटा, चवीसाठी मीठ। मस्त ही भाजी आता आपण हलवून घेऊया। मस्त वरून कोथिंबीर टाकूया। अशा पद्धतीने आपली पॅटीची भाजी तयार झाली। जरा जास्त मोठ्या फोडी असेल तर तुम्ही बारीक करून घेऊ शकता, म्हणजे व्यवस्थित आपल्या बटाट्यामध्ये, आपलं ब्रेडमध्ये भाजी आपली सेट होईल। भाजी आपली तयार झाली। गॅस बंद करते आता मी। भाजी आपण तिथं ताटामध्ये थंड व्हायला ठेवूया। बटाट्याचं जे सारण आहे पॅटीचं ते तयार झाले, बघू शकता तुम्ही। बटाटे पूर्ण बारीक करून घेतलेले आहेत मी, म्हणजे व्यवस्थित आपली ब्रेडमध्ये मस्त भरता येईल। अशा पद्धतीने भाजी झाली। आता आपण पीठ काढून घेऊया। आता हे पीठ आहे बेसनचं चाळून घेतलेलं आहे, ते टाकते इकडे मी। टाकूया हळद, थोडंसं मीठ, आता हे छान आपण पीठ काढून घेऊया। पीठ ह्या पद्धतीने आपण काढून घेतले, जास्त पातळी नाही, जास्त घट्ट नाही। थोडंसं अजून पाणी टाकते मी, थोडीशी कोथिंबीर टाकते याच्यामध्ये। बघू शकताय तुम्ही पीठ मस्त आपलं काढून झालं आहे। आता पॅटीची पूर्ण तयारी झाली। इकडे मी तेल तापायला ठेवले, बघू शकता तुम्ही। तेल आपलं तापत आलेलं आहे, बारीक गॅसवर तेल ठेवते। पीठ पण काढून झाले, भाजीची तयारी मस्त झाली आहे। इकडे मी ब्रेड घेतले, आता आपण पॅटीस बनवायला घेतो। ते मस्त आपण हाताने भरून घेणार आहे।
बटाटा जास्त आपण बारीक केला की आपल्याला पॅटीस व्यवस्थित इथं भरता येतं. ह्याच्यावर आपण दुसरा ब्रेड ठेवूया. आता दुसरं पण मी ह्याच पद्धतीने घेते बघा. छान आपण मध्ये कट करून घेते. अशा पद्धतीने त्यांना मी कट करून घेते. असे मस्त आपण आता कट करून घेतलेत अशा पद्धतीने. आता इकडे पीठ आहे पिठामध्ये आपण तर एका वेळेला आपण इथे 2 पॅटीस सोडलेत. गॅस बारीक करूया म्हणजे व्यवस्थित आपली पॅटीस कुरकुरीत होतील. मस्त असे आपण बारीक गॅसवर आता छान तळून घेतोय. बघू शकता तुम्ही मस्त झालेत आपले पॅटीस. मस्त आपलं पॅटीस तयार झाले बघू शकता तुम्ही. काढायला घेते आता मी इथं. अशा पद्धतीने आता आपण सगळे पॅटीस तळून घेऊया. अशा पद्धतीने आपण सगळे पॅटीस तळून घेतोय. बघू शकता तुम्ही मस्त आपले पॅटीस आता तयार झालेत. तर अशा पद्धतीने मस्त आपले हे ब्रेड पॅटीस तयार झालेत. खूप छान आणि कुरकुरीत झालेत बघू शकता तुम्ही. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.